श्लोक 8. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. अर्थ: ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त अंतःकरण झालेला व निश्चल तसेच इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवणारा, लोखंड, पाषाण, सुवर्ण इत्यादी विषयी समबुद्धी राखणारा असा जो विरक्त पुरुष त्याला योगारूढ असे म्हणतात. विवरण: तो ज्ञानाने आणि विज्ञानाने तृप्त होतो. ज्ञान म्हणजे संपूर्ण ज्ञान, परमात्म्याविषयी सर्व जाणणे. विज्ञान म्हणजे विश्वाचे ज्ञान किंवा विशिष्ट ज्ञान. कूट म्हणजे गूढ. शरीरातील आत्मा नावाची जी शक्ती आहे ती नक्की कोठे असते हे कोणालाच ठाऊक नसते किंवा कळतही नाही. पण अशा गूढ स्थानापर्यंत म्हणजे आत्म्यापर्यंत पोहोचून त्याला जो जाणतो तो कूटस्थ. विशेष रीतीने इंद्रियांवर विजय प्राप्त केल्याशिवाय कूट उकलत नाही, त्याचेपर्यंत जाता येत नाही. म्हणून जो आत्मा जाणू इच्छितो त्याने विजितेंद्रिय असणे महत्त्वाचे आहे. तो जितेंद्रिय सहजे तोची योग युक्तू म्हणिजे, जेणे साने थोर नेणीजे कवणे काळी. समलोष्टाश्म कांचनः. सम म्हणजे सारखे, लोष्ट म्हणजे माती, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोने. या सर्व गोष्टी समान मानणारा जो योगी असतो तो परमात्म्याशी युक्त म्हणजे त्याचेशी मिलन पावणारा किंवा पावलेला असा असतो. माऊली म्हणतात, देखे सोनयाचे ढिखळ, मेरू येसणे ढिसाळ आणि माती सोने देखे सोनयाचे निखळ, मेरू येसणे ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरसेची मानी. येथे समदृष्टीचा अर्थ नीट लक्षात घ्यायला हवा. समलोष्टाश्म कांचनः म्हणजे या योग्याला माती व सोने यातील फरक कळत नाही असे नाही. त्याला या सर्व गोष्टीचे व्यवहारातील मूल्यसुद्धा माहीत असते. माती आणि सोने यांची खरेदी विक्री करताना तो एकाच किमतीला विकणार नाही किंवा विकतसुद्धा मागणार नाही. पण सोन्याविषयी त्याला कोणतीच आसक्ती किंवा प्रेम नसते. तो ज्या सहजतेने मातीचे ढेकूळ दुर्लक्ष करेल त्याच सहजतेने सोन्याकडे पाहतो. सोन्याबद्दल आकर्षण नसल्याने त्याला त्याचा मोहसुद्धा होत नाही आणि त्याचा संग्रह करण्याचा विचारसुद्धा तो करत नाही किंवा त्याचे वियोगाने तो दुःखीसुद्धा होत नाही. आपल्याला या संदर्भातली तुकाराम महाराजांची गोष्ट माहिती आहे की एवढा मोठा नजराणा महाराजांनी त्यांना पाठवला आणि तो त्यांनी अगदी सहजतेने परत करून टाकला. म्हणजेच माती व सोने या दोन्हीबद्दल सारखाच उदास असलेला असा हा योगी असतो. या संदर्भातली गजानन विजयातली एक गोष्ट फार सुंदर आहे. ती सांगण्याचा मला इथे काही मोह आवरत नाही आहे. एकदा गजानन महाराजांना त्यांचे एका भक्ताने स्वतःचे घरी बोलावले होते. मोठ्या भक्तीने त्यांनी त्यांची पूजा केली. भरजरी वस्त्रे व अलंकार त्यांना अर्पण केले. तेव्हा महाराज त्याला म्हणाले की अरे बाबा रे, ह्या अंगावरच्या वस्त्राचे सुद्धा मला नेहमी ओझं होतं आणि तू तर मला एखाद्या पोळ्याच्या बैलाप्रमाणे सजवलं आहेस. याचा मला भार आता अजिबात सहन होत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी ते अंगावरचे दागिने वगैरे आणि ती सगळी भारीची वस्त्र सगळी काढून फेकून दिली आणि तिथे चांदीच्या ताटात दक्षिणा म्हणून चांदीचीच नाणी ठेवलेली होती. त्याच्याकडे त्यांनी न बघता ते तिथून निघून गेले. आणि हे खरे साधू. त्यांना या गोष्टीचे मुळीच आकर्षण, मोह किंवा अभिलाषा नसते. ही खऱ्या योग्याची लक्षणे आहेत. आजकाल मात्र असे अनेक योगी, साधू, बाबा कोट्यवधीची संपत्ती जमा करतात. म्हणजे ते खरे नसतात, ते स्वतःला योगी, साधू वगैरे असं म्हणवून घेणारे असतात. अनेक सुखसुविधांनी सजलेले मठ बांधतात, त्यात राहतात, विविध नावे धारण करतात,
स्वतःच मी भगवान आहे असे लोकांना सांगतात. मात्र लोकांनी ह्यातील खरे खोटे ओळखलेच पाहिजे. अर्जुनाला भगवंतांनी हे सांगण्याचे कारण म्हणजे एकीकडे अर्जुन परमार्थाच्या, तत्वज्ञानाच्या, पापपुण्याच्या गोष्टी बोलत होता आणि दुसरीकडे माझे भाऊ, माझे आप्त, सखे, गुरु अशा विविध प्रकारचे भेद किंवा नाती मनात ठेवून युद्ध न करण्याचा निश्चय करत होता. अज्ञानामुळे अर्जुनाला सत्य काय ते लक्षात येत नाही. सत्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या घरात त्याचा स्वतःचा घातच होणार असतो. भगवंत त्याला सत्याची समज देऊन समदृष्टी म्हणजे काय ते सांगत होते. आणि माऊली इथे असं सांगतात, तेथे बंधू कोण काय ह्याचा, द्वेषिया कवणू तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. इथे आपण थांबूया.